संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधल्या कामगाराला काल मारहाण केली। मात्र तब्बल 36 तास झाले आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेमध्ये गायकवाड यांचे कान टोचले। तसंच फडणवीस यांनी कारवाईचे संकेत सुद्धा दिले। मात्र अजूनही गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि या मारहाण प्रकरणामध्ये राजकीय वर्तुळातून गायकवाडांवर टीकाही करण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांचे काल कान टोचले, तंबी देखील दिली। एकनाथ शिंदेंनी त्यांना चांगली समज सुद्धा दिली। मात्र समज दिल्यानंतर सुद्धा संजय गायकवाड यांची मुजोरी ही कायम आहे। घडलेल्या प्रकाराचा कसलाही पश्चाताप नसल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे आमदार गायकवाड माफी मागणार नसल्याचं आता स्पष्ट झालंय। त्यांच्यावर आता त्यामुळे गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। आने वाला था, बाकी लोग ये समझ नहीं सकते, इसलिए मैंने जो किया है उसमें मुझे कोई पछतावा नहीं है। क्या पार्टी आपके साथ है इस मामले में? मुझे ये करने के लिए कोई पार्टी ने नहीं बोला है, कोई पार्टी के नेता नहीं बोला है, इसलिए पार्टी साथ में होने का सवाल नहीं आता। ये मेरा वैयक्तिक डिसिजन है। मॅनेजरवर कारवाई झालेली आहे। सकाळी एफडी वाले पण गेलेले, सगळ्या 3-4 हॉटेल्सवर त्या ठिकाणी सगळी तपासणी झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या या ॲक्शनमुळे सरकारने कारवाई केलेली आहे। तशी घोषणा पण विधानसभेत त्यांनी केली। राहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाचा विषय, तर त्यांची नाराजी मी त्यांना भेटून दूर करेन। तर आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नाराजी आहे, ही नाराजी मी दूर करेल, त्यांना मी भेटेल। मात्र माफी काही मागण्याच्या तयारीमध्ये संजय गायकवाड दिसत नाहीयेत। घटनेचा कुठलाही पश्चाताप नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल त्यांना तशी समज दिलेली होती आणि विधान परिषदेमध्ये जेव्हा हा मुद्दा उपस्थित झालेला होता तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे संकेत सुद्धा दिले होते। अशा प्रकारे लोकप्रतिनिधींची इमेज ही लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जात नाही आणि त्यामुळे आमदारांनी कसं वागावं याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधान परिषदेमध्ये याबाबत विधानं देखील केलेली होती। मात्र हे करून सुद्धा संजय गायकवाड यांची अशा प्रकारे ही मुजोरी कायम आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप झालेला दिसत नाही। समज देऊन सुद्धा आमदार याला जुमानत नसल्याचं हे चित्र दिसतं आहे। तर मुख्यमंत्र्यांची नाराजी आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा नाराजी, मी त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करेल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आपण केलेल्या कृत्याबाबत त्यांना कुठल्याही प्रकारे पश्चाताप नाही हेच दिसतंय। तर 24 तासामध्ये कॅन्टीनचा परवाना निलंबित झाला। एफडीएनं काल तातडीनं कारवाई केली। दिवसभर चौकशा सुरू होता इकडच्या खाण्याची। या संदर्भात एफडीएनं लगेचच दखल घेतली, काही चाचण्या केल्या आणि त्यानंतर कॅन्टीनचा परवाना 24 तासांच्या आत निलंबित केला। मात्र संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा कुठल्याही पद्धतीचा दाखल झालेला नाहीये। तेव्हा हा गुन्हा का दाखल झाला नाही या संदर्भात आता प्रश्न विचारले जातात। त्यामुळे संजय गायकवाड, आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा कधी दाखल होणार असा प्रश्न विचारला जातोय। कॅन्टीन चालकाला त्यांनी मारहाण केली होती, ही मारहाण साधी नव्हती, बेदम मारहाण केली होती। त्या कॅन्टीन चालकाला बुक्क्या सुद्धा मारलेल्या होत्या, चेहऱ्यामध्ये चापट्या मारलेल्या होत्या। अशा प्रकारे कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यानंतर त्याचा कुठलाही पश्चाताप संजय गायकवाड यांच्या कुठल्याही वक्तव्यातून अजूनही पुढे आलेला नाहीये। तर कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णातकडून आणखी या संदर्भातले तपशील आपण जाणून घेऊया। कृष्णात, खरं तर 24 तासांमध्ये जेव्हापासून संजय गायकवाडांनी हे प्रकरण त्यांचे सगळं वादग्रस्त प्रकरण पुढे आलं, 24 तासात एफडीएनं कारवाई केली। मात्र संजय गायकवाडांवर गुन्हा कधी दाखल होणार या संदर्भात काही माहिती आली नाहीये। गुन्हा दाखल होणार का, ते माफी मागणार का? 24 तास उलटलेले आहेत आणि 24 तास उलटून देखील संजय गायकवाड यांनी माफीना मात्र सोडा कुठलाही पश्चाताप हा व्यक्त केला नाही आहे। आणि काल देखील त्यांनी त्या संदर्भात वक्तव्य केलं होतं की अशा प्रकारे जर पुन्हा परिस्थिती घडली तर पुन्हा मी त्याला मारेन किंवा पुन्हा अशा प्रकारे कृत्य करेन। आणि त्यामुळं संजय गायकवाड यांच्याकडून कुठलीही माफीची अपेक्षा करण्यात येत नाही आहे। आणि त्याचबरोबर आताच आम्ही उदय सामंत यांना देखील या संदर्भात विचारलं होतं, तर ते म्हणाले की माफीनाम्याची काही गरज नाही, कारण त्यांना भरपूर कानपिचक्या ह्या दिल्या गेलेल्या आहेत आणि ते कर्तव्य असे दक्ष आमदार आहेत आणि ते समजून जातील। आणि त्यांनी देखील व्यापक हितासाठी म्हणजे इतरांना अशा प्रकारचं जेवण मिळू नये यासाठी अशा प्रकारचं कृत्य केल्याचं सांगितलेलं आहे। परंतु त्यांच्या कृत्याशी, त्यांच्या मारहाणीचं समर्थन कुठल्याही त्यांच्याच पक्षातल्या कुठल्याही आमदार, मंत्री किंवा कोणीही केलेलं नाही। आणि त्याचबरोबर
संजय गायकवाड यांच्या बाबतीत जो निर्णय आहे खास करून विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्यावर सोडलेला आहे त्यांच्या कारवाईच्या संदर्भात. कारण जे कॅन्टीन आकाशवाणी आमदार निवासाचं येतं ते या विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं. त्यामुळं त्या संदर्भातला कारवाई करण्याचे अधिकार हे विधिमंडळाला आहेत. त्यामुळे नक्कीच येत्या काळामध्ये या संजय गायकवाड यांच्यावर विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती हे काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच धन्यवाद कृष्णात. दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते.